गेल्या रात्री 2 वाजल्यापासून मुसळधार पाऊस झालेला आणि आपण आहोत श्री रेसिडेन्सी या भागामध्ये श्री कृपा रेसिडेन्सी मध्ये उभा आहे। आपण बघू शकतात की नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले, तसं मुंबईमध्ये जसं घरात पाणी शिरतं त्याच पद्धतीने देखील जालना शहरातील देखील राजूर रोडवर श्री कृपा रेसिडेन्सी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे। जसं आपण विविध भागामध्ये देखील पाणी साचलेलं आहे त्याच पद्धतीने गेले श्री कृपा रेसिडेन्सी मध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र नागरिकांनी महानगरपालिका असेल, आमदार अर्जुन खोतकर असेल, माजी आमदार कैलास गोंडला असेल असे विविध प्रश्न देखील त्यांनी निवेदनाद्वारे देखील मागणी मांडलेली आहे। मात्र प्रशासनाची रात्री देखील प्रशासनाशी संपर्क साधलाय। आपल्या सोबत स्वतः नागरिक आहेत। आपण काय मला सांगा, कशापर्यंत पाणी साचले? रात्री 1:30 वाजेपर्यंत चालू आहे पाणी, मुसळधार पाऊस पडतो। प्रशासन कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही। आम्ही त्यांना वारंवार निवेदन दिले, त्यांना आणलं, मुंबईचे अधिकारी सुद्धा येऊन बघून गेले, तरी त्यांनी सुद्धा काही केलेलंच नाहीये। काही प्रशासनाकडे संपर्क साधलाय तुम्ही? आम्ही संपर्क साधला पण ते दखलच घेत नाही। मला सांगा कशा पण पाणी साचलेलं, तुम्ही काय अडचण काय? अडचण हे आहे, जे लेआउट आहे ते लेआउटची चौकशी व्हायला पाहिजे। विषय काय आहे, जे पाणी निघण्याचा जे मार्ग आहे ते काही लोकांनी अतिक्रमण केलेलं त्या ठिकाणी, आणि ते मार्ग मोकळा केल्यानंतर हे पाणी पूर्ण निघून जाईल। कारण की हे पाणी जास्त प्रमाणात, पाऊस जास्त प्रमाणात नाही पडलं, फक्त थोडंच पाऊस आहे, पण ज्या ठिकाणी ज्या आपल्या चौबुली ठिकाणी पाणी अडतोय ते मार्ग मोकळा करायला पाहिजे, आम्हाला त्रास होणार नाही। आणि तर भरपूर सिनियर सिटीजन आहे, लहान पोरं आहे, त्यांना खूप त्रास होत आहे, घराच्या बाहेर निघता येत नाही। आपल्या संपर्क साधला तुम्ही जिल्हा प्रशासन? मी लँडलाईन नंबरवरती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लँडलाईन नंबरवर रात्रीपासून कॉल करतोय, कोणी रिसिव्ह करत नाही कॉल। मग त्या लँडलाईन मला असं वाटतं ते लँडलाईन बंद करायला पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी। काय वाटतं तुम्हाला पाण्याचं? असं वाटतं की आमचं जसं आपण फिरायला लोणावळा इकडे तिकडे जातो त्यापेक्षा इथे फिरलेलं चांगलं आहे असं वाटतं आम्हाला। कारण की हा लोणावळ्यापेक्षा हा पाणी धबधबा, आमच्या तिथे ते बघा तिथे धबधबा चालू आहे, तो असा धबधबा आहे की लोणावळा ती सगळे धबधबे फेल आहे त्याच्यासमोर। आपण प्रशासनाची संपर्क साधला, मात्र प्रशासनाने कुठलेही उत्तर दिले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलेला आहे। जालन्याहून राहुल मुळे, दिव्यांग वार्ता न्यूज साठी जालना।